एक्सप्लो विथ जय गुरुदेवच्या आजच्या भागात आपण निघालो आहोत सह्याद्रीचा मुकुटमणी समजल्या जाणाऱ्या रतनगडच्या माथ्यावर। या मोहिमेची सुरुवात आम्ही ऐतिहासिक त्र्यंबक दरवाजाने केली। कडक उन्हाची साथ आणि आव्हानात्मक चढाईने हा ट्रेक अधिकच थरारक बनला। गडावर पोचल्यावर तिथली प्राचीन पाण्याची टाकी आणि त्या महाकाय नेड्याचे विलोभनीय रूप पाहून तर मन अगदी तृप्त झालं। आणि गडाच्या बुरुजावर समोर दिसणाऱ्या दरीचे ड्रोन शॉट तर काय अप्रतिमच। गडाचा निरोप घेताना परतीसाठी आम्ही गणेश दरवाजाचा मार्ग निवडला। या संपूर्ण प्रवासातले खास व मजेदार क्षण मी या व्हिडिओत टिपले आहेत। मी विश्रांती घेतलेली आहे, आधी ती पुंगी वाजलेली दिसतीये। बरं, आता तुम्हाला गोष्ट सांगायची मला। आमच्याबरोबर खालनं ऐक ग, याचं नाव आधी तिने बोलू ठेवलंय, एकदम भोळा आहे, त्याच्यामुळे याचं बोलू नाव ठेवलेलं कॉळ कॉळ कॉळ। मित्रांनो, इकडनं आपण आलो आणि इकडनं आता दोन पायवाटा दिसत आहेत, एक उजवीकडे जाते एक डावीकडे जाते। नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला काही मार्क फॉलो करायचे आहेत, जसे रिबिन्स असतील किंवा आता जर तुम्ही इथे बघितलं तर हे बघा, इथे अशा पद्धतीने दगडांचं मार्किंग केलेलं आहे, जेणेकरून कोणाची चुकामुक होऊ नये म्हणून। तर आपल्याला डावीकडनं जायचं आहे। चला तर मग रतनगडचा हा अविस्मरणीय ट्रेक माझ्यासोबत अनुभवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व एक्सप्लो विथ जय गुरुदेव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, एक्सप्लो विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परतदा स्वागत आहे। आज आपण चाललो आहोत रतनगडला आपण ट्रेक करत जाणार आहोत। आणि जर तुम्ही बघितलं तर मागे हॉटेल प्रवरा आहे, इथे आपली आतमध्ये गाडी लागलेली आहे। तर आता आपला ट्रेक चालू झालेला आहे। तर इकडनं सरळ गेल्यानंतर तुम्हाला इथे हा कळस जो दिसतोय, तिथे महादेव मंदिर आहे, अमृतेश्वर महादेव मंदिर, खूप सुंदर मंदिर आहे। तर पहिले आपण मंदिरात जाऊया आणि महादेवाचं दर्शन करूया आणि मग ट्रेकला सुरुवात करूया। चला, हा जो तुम्हाला दिसतोय इथे रतनगड दिसतोय हा पूर्ण, आणि उजवीकडे जर तुम्ही बघितलं तर रतनगडचा कुट्टा दिसतोय, हे जो मध्ये शिखर दिसतंय असं उंच, तो रतनगडचा कुट्टा आहे। डोंगराच्या वरती दोन झाडं दिसत आहेत की नाही माहीत नाही तुम्हाला, पण तिकडनं त्या मार्गातनं आपण पुढे गेल्यानंतर एक हलकसा असं एक छोटासा असा टेकडीसारखा भाग दिसतोय वरती। तर तिथे नेडं आहे, त्या नेड्यापाशी सुद्धा आपण जाणार आहोत। नेडं म्हणजे नैसर्गिकरित्या तिथे एक होल तयार झालेला आहे, ते पण आपण नेडं बघणार आहोत। तर आता आपण पुढे जाऊया। चला मित्रांनो, आता अमृतेश्वर महादेव मंदिराला आपण जात आहोत आणि आता इथे आपल्याला आदिती दिसतेय। हाय आदिती, काय सांगशील दर्शकांना, आपण कुठे आलोय? खूप वर्षांनी मी अमृतेश्वराच्या दर्शनाला आली असेल, जवळपास 12-13 वर्ष झाले असतील। आणि रतनगड हा माझ्या लिस्टमधला अजून एक किल्ला आहे, तर आज तो आपण किल्ला करणार आहोत आणि माझी लिस्ट पूर्ण करणार आहोत थोडीशी। मस्त। आता तुम्ही मागे जर बघितलं तेव्हा इथे सुंदर असं कुंड दिसतंय, खूपच छान आहे। हो ना, खूपच स्वच्छ पाणी आहे। आणि इथे बघितलं तर साईडला बघा, बाजूला असं कार्विंग दिसतंय सुंदर असं। तर आता आपण पुढे जाऊया आणि महादेव मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया। चलो, या गेटमधनं आत आलो आहोत आपण आणि इथे समोर आपल्याला सुंदर असं मंदिर दिसतंय। वाव, काय सुंदर कळस कोरीव काम आहे बघा वरती।
तेव्हा मित्रांनो, आपण आता गाभाऱ्यातल्या आतल्या पिंडीचं दर्शन घेतोय. आता तुम्ही जर बघितलं तर गाभाऱ्यामध्ये नेहमी इथे पाणी असतं बघा. खाली तुम्हाला पाणी दिसतंय. पाण्यामध्ये महादेवाची पिंड आहे. काय सुंदर कार्विंग आहे बघा. मित्रांनो, सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आदिती, आता आपण कुठे चाललोय? आता आपण जात आहोत रतनगड बघायला. येस, रतनगड आता आपण बघायला चाललो आहोत. आता आपण ट्रेक इकडनं स्टार्ट करतो. येस, चलो. आता आपण रतनवाडीमध्ये आहोत. आणि रतनवाडीपासनं आता इकडनं मायामते 3 तास तरी लागतील आपल्या ट्रेकला. आपण व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करत जाणार, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागू शकतो. आणि आत्ता वाजलेत 9, तर 9 वाजता आता इथून रतनवाडीतनं आपण सुरू करतोय. आणि आता बघूया आपण पुढे पुढे काय काय टप्पे लागत आहेत. पुढे आल्यानंतर आपल्याला हा ब्रिज लागलेला आहे. आणि या ब्रिजच्या बाजूने इकडनं ही पायवाट चालू होती आहे. तेव्हा इकडनं तुम्हाला असे रिबिन दिसत आहेत बांधलेले. चला, त्याच्यामुळे कुठल्या मार्गाने जायचं तर आपण रतनवाडीवरनं हा जो समोर ब्रिज दिसतोय, या ब्रिजच्या अगदी बाजूने ही पायवाट आहे. तर ह्या मार्गाने आपण जात आहोत. मित्रांनो, आता पूर्ण आपल्याला इकडनं रतनगड दिसतोय बघा. हा पूर्ण आपल्याला रतनगड दिसतोय. आणि हा तो आहे रतनगडचा खुट्टा इथे दिसतोय. आपल्याला त्या ह्याच्यावरती जायचं आहे आणि त्या नेड्यापाशी जाणार आहोत आपण. चलो, आदितीला हाक मारूया. आदिती, एकदम घनदाट जंगल लागले आपल्याला. मित्रांनो, इकडनं आपण आलो आणि इकडनं आता 2 पायवाटा दिसत आहेत. एक उजवीकडे जाते, एक डावीकडे जाते. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला काही मार्क फॉलो करायचे आहेत, जसे रिबिन्स असतील. किंवा आता जर तुम्ही इथे बघितलं तर हे बघा, इथे अशा पद्धतीने दगडांचं मार्किंग केलेलं आहे, जेणेकरून कोणाची चुकामुक होऊ नये म्हणून. तर आपल्याला डावीकडनं जायचं आहे. मग ज्यावेळेस आपण उतरू त्यावेळेस आपल्याला इकडे न जाता आपल्याला इकडनं जायचं आहे. चलो, मित्रांनो, रतनगड बघा इकडे आणि आपण चाललो आहे ह्या दिशेने. म्हणजे आपल्याला गड करायला इकडे आणि आपण इकडनं का चाललो आहे, कारण तुम्हाला हा जो रस्ता इकडनं दिसतो आहे, हा रस्ता पूर्ण असा फिरून तर ट्रेल मार्गाने हा ट्रॅव्हल्स पॅच पूर्ण मारायचा आपल्याला. मग तो खुट्ट्याच्या खालनं आपण पास होऊ, मग ह्याला कवर करू आणि मग तिकडनं चढू. भरपूर मोठा ट्रेक आहे हा. चाल भरपूर आहे याला. आणि आपली जी पायवाट आहे ती अशी पायवाट आहे, बऱ्यापैकी मळलेली पायवाट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा रस्ता चुकू नाही शकत, पण भरपूर लांबणं आहे. त्याच्यामुळे आपल्याला वेळ लागू शकतो इकडनं. आणि रतनगडला जायचे 2 ॲक्च्युली मार्ग आहेत. एक आता आपण इकडनं जातो आहे तो, नाहीतर हे जे डावीकडचं तुम्हाला जे इकडे टोक दिसतं आहे रतनगडचं, तिकडनं खालनं हा डायरेक्ट असा वर चढता येतो. पण त्याच्यामध्ये 3 पॅच असे आहेत की खूप चढायचे आहेत. त्याच्यामुळे खूप इन्क्लाइंड असल्यामुळे आपला दम लागू शकतो आणि खूपच मोठा चढ आहे तिकडे. त्याच्यामुळे आपण निर्णय घेतला की आपण इकडनं जाऊया. भले अर्धा 1 तास जास्त लागेल, पण ह्या मार्गाने आपण जाऊया. चलो मित्रांनो, आदिती आलेली आहे. आदिती, काय सांगशील सगळ्यांना रतनगडबद्दल? रतनगड गिरिदुर्ग आहे, त्यामुळे चढायला अवघड आहे. त्यामुळे आणि मेन म्हणजे आम्ही इथून ज्या रस्त्याने आलो ना, तिथे ना पायवाट मळलेली पण आहे आणि रिबिन पण बांधलेले आहेत. त्यामुळे ना हा रस्ता आम्हाला समजतोय नेमका कसा जातोय ते. आणि तरीही तुम्ही गाईडला सोबत आणा, कारण खूप वाट आहेत रतनगडला. हो, म्हणजे ॲक्च्युली आदितीला अवघड म्हणायचं म्हणजे बरंच फिरून जाते वाट, म्हणून तिला अवघड म्हणायचे. असं चढण काही अवघड नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर बघितलं, हे बघा आता इकडनं हा रतनगड दिसतोय, हा खुट्टा दिसतोय आणि या 2 ह्याच्यामधनं तुम्हाला एक खिंड दिसतीये. तर ह्या खिंडीतनं सुद्धा एक द्वार आहे वरती जायला, जो डायरेक्ट नेड्यापर्यंत जातो. तर आपण तिथे गेल्यानंतर ठरवू की आपलं डावीकडनं जायचं का उजवीकडनं जायचं आहे. चलो. रतनगड हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एक अतिप्राचीन आणि सुंदर किल्ला आहे. सह्याद्रीचे रत्न म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला अहिल्यानगर म्हणजेच आधीचे नाव अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात रतनवाडी येथे स्थित आहे.
मंडळी आता आपण पुढे जात आहोत आणि तुम्ही बघितलं आता परत आपलं जंगल लागतंय आणि त्याच्या आधी तुम्हाला इथे दाखवायचं आहे, हा जो तुम्हाला दगड दिसतोय हा ब्रिटिशांच्या काळातला माइलस्टोन आहे. जर तुम्ही बघितलं तर इथे बघा काही लिहिलेलं आहे, इथे 5 नाही 14 किलोमीटर. तर 5 नाही 14 किलोमीटर याचा अर्थ असा आहे, हा माइलस्टोनचा अर्थ की खाली साम्रत गाव आहे, साम्रतपासनं 5 नाही 14 किलोमीटर आहे आणि हा ब्रिटिशांच्या काळातला आहे. त्यावेळेस घोड्याने या मार्गाने ते जायचे, त्यासाठी हे असे आपल्याला मध्ये मध्ये माइलस्टोन दिसतात. तर पुढे पण आपल्याला माइलस्टोन लागतील, ते आता आपण बघूया. तर त्यावेळेस म्हणजे तुम्ही विचार करू शकता, ब्रिटिशांच्या काळात ह्या मार्गाने घोड्याने जायचे. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपण किती जुन्या मार्गामध्ये आहोत. आणि आता तुम्ही बघितलं पुढे तर इकडनं हा जंगल पॅच चालू झालेला आहे परत. त्या मार्गामध्ये आपल्याला गायी लागलेल्या आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिले. पांडुरंग मारुती धोंगडे. बरं, तुम्ही कुठल्या गावामध्ये राहता? रतनवाडीत. रतनवाडीमध्ये. हो. बरं, आता किती गायी आहेत सध्या तुमच्याकडे? गाय आहे 10. 10 गायी आहेत का? आणि रतनगड बद्दल काय सांगाल, किती वाटा आहेत रतनगडच्या? या रतनगडच्या 2 वाटा. 2 वाटा आहेत. कुठले कुठले? तिकडं कल्याण दरावजा तो बंद आहे ना, हम्म. आणि फक्त तिरमक दरावजा गणेश दरावजाचा. आता आपल्याला जी पहिली खिंड लागेल हो. त्या खिंडीतनं जी वरती वाट जाते तिथे कुठला दरवाजा तो लागतो? तिरमक दरावजा. त्रिंबक दरवाजा. तिरमक दरावजा. आणि मग तिकडनं पहिले आपण नेड्याला पोहोचतो. हो, नेड्याला. आणि जो पलीकडच्या साईडने जी वाट आहे तो दरवाजा कुठला? गणेश दरवाजा. तो गणेश दरवाजा आहे. हो. म्हणजे 2च दरवाजे आहेत त्याच्यात. 2 दरावजा चालू. 2 दरावजा. पाणी 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 थंड राहण्यासाठी असं का? हो, बघू थंड- तुमचं काय, तुम्ही काय काय घेतले मागचं? नाही काय नाही. हा कोयता बघा, हे- हे कशासाठी तुम्ही घातलंय? हे गाय पाला तोडण्यासाठी. अच्छा, पाला तोडण्यासाठी. हो. तेव्हा मित्रांनो जबरदस्त धारे आणि याला ठीक आहे. आणि त्यांना अडकवण्यासाठी बघा त्यांनी स्पेशली असं हे बसवलेलं आहे. दादा अडकवा त्यामध्ये. हां, हे बघा. त्याच्यामुळे त्यांना लागतही नाही मागे. चला, धन्यवाद दादा. ओके मित्रांनो, बऱ्यापैकी आपण पुढे आलो आहे बघा. आता आपल्याला उजव्या साईडला इथे रतनगडचा खुट्टा दिसतोय आणि ही खिंड दिसते मध्ये. आणि आता आपण या खिंडीतनंच वर जाणार आहोत आणि इकडनं ह्याच्या वरती जाऊन त्रिंबक दरवाजाने वर पोचणार आहोत. तर हा आपल्याला इकडे डावीकडे हा जो पूर्ण दिसतो हा रतनगड आहे. आणि सगळे वरचे सगळे जागा बघत 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 आणि आपण तिकडनं खाली उतरणार आहोत डाव्या साईडने आणि दुसऱ्या वाटेने आपण बाहेर पडणार आहोत. म्हणजे तुम्हाला चढताना मी दोन्ही वाटा दाखवल्या आहेत. आपण आता एकदम डेन्स जंगलातनं चाललो आहे आणि सावली बघा काय अंगावर पडते माझ्या. त्याच्यामुळे टेम्परेचर एकदम चेंज झालं आहे. आत्ता वाजले आहेत 11:30. आपण साधारणतः 9 वाजता चालू केलं होतं. 2.5 तास झालेले आहेत आणि आपल्याला सावलीतनं आपण जातो. एकदम थंड वाटते इकडे. तेव्हा पुढचा रस्ता बघा. तेव्हा मित्रांनो, आता आपण जंगलातनं पुढे आलो आहोत आणि आता एक ही उजवीकडे पायवाट जाते आणि डावीकडे इथे बघा, इथे मार्किंग काय लिहिलेलं आहे, त्रिंबक नेडा आणि रतनगड त्रिंबक दरवाजा. इथे ॲरो पण दाखवलेला आहे. जर तुम्ही ह्या पायवाटेने वर गेलात तर आपण जसं तुम्हाला म्हणलं की आपल्याला त्या नेड्यापाशी पोचायचं असेल पहिल्यांदा तर इकडनं हा मार्ग आहे. तर आता आपण त्रिंबक दरवाजापाशी जाणार आहोत आणि तिकडनंच वर जाणार आहोत आणि पूर्णपणे रतनगड पार करत सगळे आपले टप्पे सगळे बघत दुसऱ्या बाजूने आपण उतरणार आहोत. चल, हां, क्षणभर आम्ही आदितीने विश्रांती घेतली. आणि मी विश्रांती घेतलेली आहे. आदितीची पुंगी वाजलेली दिसते. बरं, आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला. आमच्याबरोबर खालनं आमच्याबरोबर कोण आहे बघा. याचं नाव आदितीने बोलू ठेवलं आहे. एकदम भोळा आहे हा, त्याच्यामुळे याचं बोलू नाव ठेवलेलं आहे. आणि तो ना चुकून पुढे गेला होता, खूप पुढे गेला होता आणि आम्ही त्याला दिसलो नाही. तर धावत धावत पुन्हा आला आणि आम्हाला तो फॉलो करतोय. म्हणजे आम्हाला त्याने सोडलं नाही अजूनपर्यंत. त्याने बरोबर, आमची साथ शेवटपर्यंत सोडली आपल्याला रतनगडवरती ह्याची दोस्ती म्हणजे याची आपली साथ आहे आपल्याबरोबर. आणि मला सगळ्यांना विचारायचं आहे, सगळेजण ट्रेकिंग क्लाइम्बिंग करत असतील, तुमच्या ट्रेकिंगच्या वेळेस असे किती जणं तुमच्याबरोबर असतात? प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा आमच्याबरोबर पण श्वान असतो, शेवटपर्यंत असतो. आता आपल्याबरोबर भोलू आहे, बघूया आता कुठपर्यंत आपल्याबरोबर आहे. वाव, हे बघा. आता आपण मित्रांनो खिंडीमध्ये आलो आहोत आणि आता हा जो आपल्याला तो पिनॅकल दिसतोय तुम्हाला, महाराष्ट्रातला सगळ्यात उंच सुळका आहे बाण. इकडनं ड्रोनला आता वरती पाठवूया आणि बघूया आपल्याला काय शॉट दिसतात. चलो.
मित्रांनो, खूप सुंदर आपल्याला खिंडीमध्ये ड्रोन शॉट मिळाले आहेत आणि आता आपण रेलिंग्स बरोबर पुढे आलो आहोत. जबरदस्त आहे बा. इकडनं पूर्ण रेलिंग्स असे जाताना वर आपल्याला दिसत आहेत. आणि जर तुम्ही टॉपला बघितलं तिथे काही रेलिंग्स आहेत वरती इकडे, आणि बहुतेक ह्या कातळातनं ह्या जिना असेल. तर आता पुढे जाऊन बघूया आपण. आणि इकडनं पूर्णपणे आपल्याला डोंगर रांगा दिसत आहेत. हवामान क्लिअर नसल्यामुळे पूर्ण पांढरं पांढरं दिसतं आहे, पण खूपच मस्त वाटतं आहे. आणि आत्ता वाजले आहेत 12:15, म्हणजे आपल्या 3 तास होऊन गेलेले आहेत. आणि आता आपण अगदी वरती पोचण्यासाठी आपला अर्धा तास बाकी असेल साधारणतः इकडनं. समुद्र सपाटीपासून याची उंची 4250 फूट आहे. हा किल्ला भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला प्रवरा नदीच्या उगमस्थानी घनचक्कर डोंगर रांगांमध्ये आहे. मित्रांनो, पुढे आलो आहोत आणि रेलिंग्सच्या बाजूने आपण चालत आहोत. आणि 90 अंशाच्या कोनामध्ये आपल्याला पूर्ण डावीकडे कातळ लागला आहे, हा बघा. आणि त्याच्या पूर्ण बाजूने, ह्याच्या बाजूने पूर्ण आपण असं जातो आहे. आणि इथे ॲरो दिसतोय बघा. इकडनं वरती कातळात कोरलेले जिने आहेत. तर आता तिकडनं आपण वर जाणार आहोत. मित्रांनो, आता तुम्हाला मागे जिने दिसत असतील आणि आपल्याबरोबर भोलू पण आहे. भोलू, हाय. आता इकडे या जिन्याने आपल्याला वर जायचंय. चला. मंडळी, कातळातनं आपण जात आहोत आणि अतिशय गार वाटतंय. किती आपण वर आलो बघा. पूर्णपणे कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसत आहेत. आणि इकडनं पुढे आल्यानंतर आता ह्या आपल्या जिन्याने पुढे जायचं आहे. आणि त्या आता आपल्याला समोर जो दिसतोय तो त्र्यंबक दरवाजापाशी आपण जाणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये बाई छोटीशी इथे घड लागलेली ही. तर ही घड बऱ्यापैकी आतमध्ये आहे बघा इकडनं. आणि इकडनं हा जो समोर दिसतोय तो नजारा बघा. त्यावेळेस जिने बनवण्यासाठी इथे त्यांनी ज्या हत्यारांचा वापर केला असेल त्याचे लाईन्स इथे तयार झालेले आहेत. तुम्ही जर बघितलं मित्रांनो, तर माझी हाईट 6 फूट आहे आणि माझ्या गुडघ्यापर्यंत या पायऱ्या आहेत. म्हणजे जवळजवळ 2 फुटाच्या एक एक पायऱ्या आहेत. पाय टाकताना पूर्णपणे बॉडीवर उचलायला लागते. हे बघा, इकडनं पावसाळ्यामध्ये इकडनं पाणी पडत असेल पूर्ण. इथे बघा असा खड्डा तयार झालेला आहे आणि इकडनं खाली जात असेल. मित्रांनो, आपण आलो आहोत त्र्यंबक दरवाजापाशी. दरवाजाची तुम्ही जर आता स्थिती बघाल तर पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला दिसतोय हा. तेव्हा इकडनं थोडंसं पुरातत्व खात्याने इथे वरती असा सपोर्ट लावलेला आहे जेणेकरून वरनं काही ढासळू नये म्हणून. अशा पद्धतीचा दरवाजा आहे. आणि आपण जी बाजू आलेलो आहोत ह्याला त्र्यंबक दरवाजाची बाजू म्हणतात. आणि इकडनं आता पुढे जाऊ आपण. जसं गोमुखी आपल्याकडे किल्ल्यांकडे बांधणी असते तसं गोमुखी आहे. शत्रूचं सैन्य जर आलं इकडनं तर लगेच अटॅक करण्यासाठी समोर त्यांना काहीच नाही आहे. तुम्हाला आता डावीकडे वळायला लागेल. आणि समजा शत्रूचं सैन्य इकडे आलं तर बघा डावीकडे वळल्यानंतर किती सुंदर दरवाजा दिसतोय बघा. वरती काही इथे चिन्ह दिसत आहेत वरती. आणि हा लाकडाचा पूर्णपणे दरवाजा आपल्याला दिसतो इकडे समोर. आणि आता या दरवाजातून आपण पुढे जाणार आहोत. आपल्याला समोर दिसत आहेत कातळात कोरलेल्या पायऱ्या. चलो, इथे पण काही लपण्यासाठी जागा आहेत. हे बघा. आपण पूर्णपणे तुम्हाला इथे ट्रेल हा जो दिसत असेल इथे बॅरिगेट्स लागलेले दिसत आहेत. या बॅरिगेट्सच्या बाजूने पूर्ण असं आलो आपण वरती. आणि आता आपल्याला जायचं आहे उजवीकडे. हे जे रेलिंग दिसत आहेत इथे गेल्यानंतर इथे नेडं मिळेल. नेड्यापाशी आपण जाऊया आणि नेड्याच्या इथे जाऊन आपण ड्रोनला फ्लाय करूया आणि बघूया दृश्य काय दिसतंय. दिदी पण आपल्याबरोबर आली आहे. आदिती, हाय कर. हाय.
भरपूर ऊन लागते आता. आणि आता आपण आलो आहोत नेड्यापाशी. तेव्हा इकडे तुम्हाला जे म्हटलं होतं मी, आपण नेड्याकडे चाललो आहे. नैसर्गिकरित्या इथे असं एक छिद्र तयार झालेलं आहे. किती सुंदर बघा नेडं. त्यातनं म्हणजे गुहेसारखंच असतं, पण दोन्ही बाजूने ओपन आहे. ते पूर्णपणे कातळामध्ये नैसर्गिकदृष्ट्या हे हवेमुळे तयार झालेलं आहे. किती वर्ष लागले असतील तुम्ही साधारणतः अंदाज लावू शकता. याची तुम्हाला आता हाईट दाखवतो मी. एवढी हाईट आहे त्याची. मस्त बघा. इकडे हा जॉईंट आहे आणि इकडे हा जॉईंट आहे. तर आता इकडनं आपल्या पलीकडचं सुद्धा दिसतंय. इथून आता आपण ड्रोनला वर पाठवूया आणि नेडं एरियल व्ह्यूने आता बघू. मित्रांनो, सुंदर असे आपल्याला ड्रोन शॉट मिळाले आहेत नेड्यामध्ये. आता नेड्यातनं आपण आता चाललेलो आहोत आणि नेड्यातनं आता आपण दुसऱ्या साईडला चाललेलो आहोत. इकडनं आता खाली उतरायचं आहे पूर्ण. या रेलिंग्सवरनं आपण पलीकडे जाऊन आपल्या इथे पाण्याचं टाकं दिसतंय. आपल्याबरोबर 4 पाण्याच्या बॉटल्स आहेत. 4 पाण्याच्या बॉटल आपण पूर्ण पहिले भरून घ्यायचे आहेत आणि ह्याच पायवाटेने आपल्याला पुढे गडावर जे अवशेष आहेत त्या अवशेषापर्यंत जायचं आहे. चल, आता पाण्याच्या टाकापाशी आपण आलो आहोत आणि आता आपण पाणी भरून घेऊ. अतिशय स्वच्छ पाणी. स्वच्छ आणि गार, नॅचरल गार. वाव. आदिती, पाणी टेस्ट तू तर केली आहेस, कशी वाटते तुला? मधुर, अगदी मधुर. क्लास ना, मस्त. आता आपण भोलूला देऊया. भोलूसाठी आपण हे बनवून घेतले. तुम्हाला बिस्लरीची बॉटल जी मिळते ती तुम्ही कट करून आम्ही त्याची वाटी बनवली. हे घे, हे घे, घे घे घे. समाधान आणि सुख. तेव्हा मार्गातनं जाताना आता पुढे आपल्याला एक छोटीशी महादेवाची पिंड लागली. लाल कलर यांनी इथे शेंदूर फासलेला आहे. तेव्हा इकडे आपल्याला दिसतंय महादेवाची पिंड. आणि आता आपल्याला ह्या पायवाटेने पुढे जायचं. मित्रांनो, पुढे आल्यानंतर बघा किती टाकं दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 टाकं दिसत आहेत इकडे आपल्याला. बोलू साईडला हो. हे बघा ती मस्त टाकं आहेत बघा. इकडे पण आपल्याला शंकराची इथे छोटीशी पिंड दिसतीये. ओम नमः शिवाय. आणि हे टाकं एकदम क्लीन दिसतंय. ह्याचं पाणी तुम्ही पिऊ शकता. स्वच्छ टाकं एकदम. मित्रांनो, टाकांच्या पुढे आपण आलो आहोत आणि जर तुम्ही इथे बघितलं तर इथे आपल्याला हा कल्याण दरवाजा दिसतोय. इकडे ते कल्याण दरवाजा दिसतोय. आता ह्याच्या आतनं आपण जाऊया. बरीचशी पडझड झाली आहे. हे बघा, आता आपण या दरवाजाच्या इकडे आहोत आणि इकडनं पुढे गेल्यानंतर आपल्याला हा असा भाग दिसतोय. बघा मस्तच. आणि इकडनं पूर्णपणे ह्याचे अवशेष निस्तनाभूत झालेले आहेत. पुढे काहीच जिने नाही आहेत. त्याच्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद आहे.
तर आता इथून आपण परत कल्याण दरवाजाने वर जाऊया. इथे आपल्याला काही इथे तटबंदी दिसतीये. इकडे जर तुम्ही बघितलं एवढं रौद्र रूप असलेला हा जो डोंगर दिसतो, एवढा मोठा पर्वत, कात्राबाईची घळ आहे ही पूर्ण. आणि समोर जो दिसतोय तो आजोबा पर्वत. आणि हे बघा तुम्हाला हे दाखवायचं आहे की आत्ता आपण तिथे होतो. हा कल्याण दरवाजा इकडनं जर तुम्ही गेले तर इथे आपल्याला जिने दिसत आहेत बघा. हे या जिन्याच्या इकडनं तुम्ही जर खाली गेले तर पुढे इथे बाणशुळका आहे. त्याच्या बाजूने जर तुम्ही खाली उतरले तर तिथे डेहणे गाव लागतं, जिकडनं शहापूरला जाऊ शकतो आपण. म्हणजे इकडनं एक मार्ग होता पण तो आता पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. मस्तच. आदिती कैसा लग रहा है? बहुत बढ़िया. आणि क्लायमेटने आज आपल्याला साथ दिलेली. म्हणजे ॲक्च्युली क्लायमेट म्हणजे म्हणायचे समोर आपल्याला एवढं नीट दिसत नाही आहे, पण आपल्याला आत्ता 1-1.5 वाजतासुद्धा ऊन लागत नाही आहे. त्याच्यामुळे खूपच छान वाटतंय फिरायला इथे किल्ल्यावर. मस्तच. आणि एकदम गार वाटतंय. रतनगडला रस्त्याने यायचे झाल्यास मुंबईपासून 196 किलोमीटर, पुण्यापासून 180 किलोमीटर, तर नाशिकपासनं फक्त 85 किलोमीटरवर आहे. किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर हा सुमारे 400 वर्ष जुना किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्य सामील करून घेतला होता आणि सुरतेच्या स्वारीवरून परतताना त्यांनी येथे आश्रय घेतला होता. मित्रांनो, सुंदर असे आपल्याला ड्रोन शॉट मिळाले आहेत आणि आत्ता आम्ही थोडा ब्रेक घेतलेला आहे. आदिती काय काय आणलंय? काकडी, संत्र, मसाला आणि बाकी पण आणलेली आहेत. आदिती मजा करतोय आपण एकदम. फलाहार. आणि आता काकडी खातोय आपण. चला मित्रांनो, पुढे चालत येतोय. कात्राबाईची घळ बघा, केवढी प्रचंड रौद्र रूप वाटतंय त्याचं. माय गॉड. बघा त्याची डेप्थ बघा, वर्ण जी सुरू झालेली आहे खालपर्यंत. बाप रे, जबरदस्त. इथे आपल्याला काही इथे औषध दिसत आहेत. आणि इकडनं आता आपण डावीकडनं खाली उतरणार आहे. त्याच्या आधी याच्या मागच्या बाजूस पाण्याचा टाका आहे आणि पिण्यायोग्य पाणी आहे, एकदम स्वच्छ पाणी आहे. आणि उजव्या बाजूस जर तुम्ही अजून गेले तर इथे मोठं पाण्याचा टाका आहे आपल्याला दिसतंय. हे बा, इकडे आपल्याला मागच्या बाजूस जे तुम्हाला म्हणलं ते पाण्याचं टाकं दिसतंय. इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. आणि इथे आपल्याला चूल लावलेले काही इथे स्ट्रक्चर दिसतंय, जेणेकरून इथे तुम्ही टेंट पण टाकू शकता. आणि बाजूला चुलीची सुद्धा इथे व्यवस्था आहे. व इकडनं आता वरती महालवर जायला इथे जिने आहेत. हा राणीचा महाल आहे. इकडनं पण पुढे जाऊया. राणीचा महाल म्हटलं जाते. माझ्या मते ह्याच्यावरती काही फ्लोअर असू शकतील, पण आता पूर्णपणे पडझड झालेली आहे. पण इकडनं आपल्याला नजारा हा दिसू शकतो समोरचा. तर आता खाली जाऊया आपण आणि पुढच्या बुरुजापाशी जाऊया. हे बघा, तुम्हाला जो बुरुज बोललो होतो आपण मगाशी तिथे होतो आणि तिकडनं आता आपण बुरुजापाशी चाललो आहे. तेव्हा इथे कॅम्पिंगसाठी तुम्हाला पाहिजे तुम्ही करू शकता. आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे बांधणी दिसते ह्याची. पण याच्या बाजूने जाऊन बघूया. या साईडला पूर्णपणे कातळ दरी आहे. हे बघा, इकडनं पूर्णपणे ही दरी दिसते. अरे, आता इकडनं आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि बघूया की वरनं आपल्याला एरियल दृश्य काय दिसतं.
मित्रांनो, सुंदरपैकी आपल्याला ड्रोन शॉट मिळाले आहेत आणि आता इथून आपल्याला पुढे जायचं आहे. आता पूर्णपणे खाली उतरतो आहे आपण, ह्या दुसऱ्या बाजूने उतरतो आहे. तर आता हा गणेश दरवाजा आपल्याला लागलेला आहे. हे बघा, आणि इकडनं पुढे गेलं तर असा दरवाजा दिसतोय. हे बघा, इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि हा इथे हनुमान विराजमान आहेत. तुम्हाला सांगायचे, सगळ्यांना मोस्टली रतनगडला जे येतात ते ह्याच दरवाजाने वरती येतात. आपण आता दुसऱ्या बाजूने आलो होतो आणि आता आपण उतरतो ह्या दरवाजाने. म्हणजे पूर्णपणे आपण रतनगड हा पूर्णपणे पार पाडलेला आहे, एका बाजूने चढून आणि दुसऱ्या बाजूने उतरून. मित्रांनो, गणेश दरवाजावरनं खाली उतरल्या आपल्याला इथे रत्नवाईचं मंदिर आहे. रतनगडावरची असलेली रत्नवाईंचं आपण आता दर्शन करून घेऊ. ते आपल्याला मध्ये गणपती विराजमान दिसत आहेत. आईचं आपण दर्शन घेऊन आलो आहे आणि पुढे आल्यानंतर इथे गुहा दिसत आहेत. मस्त गुहा आहे. तुम्हाला जर राहायचं असेल तर इथे सुंदर सोय होऊ शकते. किंवा इकडे गुहा आहे. इथे आतल्या बाजूस तुम्ही जेवण बनवू शकता आणि इथे इथे थांबू पण शकता. बापरे, वा, एवढी मोठी गुहा इकडे आतमध्ये. माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही, मी टॉर्च लावतो. वा, इकडे काता दिसते आपल्याला, पूर्ण काता आहे. इथे तुम्ही थांबू शकता. आता बाहेर जाऊया आपण. आता इकडनं खाली उतरायचं आहे. चलो, तर आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहे आणि पहिल्यांदा इथे जिना लागलेला आहे. आपल्याला शिडी टाकलेली इकडे. इकडनं पुढे आल्यानंतर एक दरवाजा अजून एक लागला इकडे आपल्याला. आणि जर ही आता नवीन शिड्या टाकलेल्या आहेत ह्या, म्हणजे 2 मार्ग आहेत वरती जायला. समजा गर्दी झाली तर 2 मार्गाने जाता येतं. या शिड्या आहेत, 2 मार्ग केलेत. ते बाई, इकडनं आपण जातो आता. या छोट्या शिड्या आणि आता नवीन ज्या केल्या आहेत त्या मोठ्या शिड्या. तर इकडनं आपण खाली उतरलेलो आहोत. चला, आता इकडनं जसे ॲरो तुम्हाला काढलेले दिसत आहेत त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आदिती, आता आपला ट्रेक हा पूर्ण झालेला आहे चाललंय. हो आणि आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो हो आहे. हो. आणि आपण ना रतनगड आहे ना पिंजून काढलेलं आहे पूर्ण. म्हणजे 5 दरवाजे आपण बघितलेले आहेत आणि त्र्यंबक दरवाजावरनं चढून गणेश दरवाजावरनं उतरलेलो आहे. मला वाटतं आपण सगळं काही कव्हर केलेलं आहे. एक्झॅक्टली. आता आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय आणि आता अंधार पण व्हायला लागला आहे आणि टॉर्च आमच्याकडे आहे. तर तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सगळ्यांना नक्की शेअर करा. आणि अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही मेसेज टाका की तुम्हाला आवडला आहे किंवा कुठला स्पॉट आवडला असेल किंवा अजून काही बघण्यासारखं असेल इथे, तर तो पण तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकमेकांना बाय बाय.